आपला सन्मान आदरणीय महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर दादा यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। दादा या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी रिबिनिया श्री सचिन पाटील साहेब अरविंद भाई मिश्रा यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत कायमच्या दरम्यान या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याचं स्वागत करायचं आहे। सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करायची आहे। दादांना विनंती आहे, आमदार साहेबांना विनंती आहे, डॉक्टर साहेबांना विनंती आहे, दीप प्रज्वलन झाल्यानंतर आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे।
उपजिल्हा रुग्णालय फलटण HLL अंतर्गत महाडायलिसिस सेंटरचे उद्घाटन या ठिकाणी दादांच्या हस्ते संपन्न होत आहे। दादांना विनंती आहे की स्टेजवरती दादांना या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। आमदार साहेबांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। या फलटण आरोग्य उपरुग्णालय फलटण यांच्या अंतर्गत या ठिकाणी दादांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। याबद्दल यांच्या बरोबर आमदार फलटण कोरेगाव विधानसभा सचिन पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। याचबरोबर सदस्य रुग्ण कल्याण समिती फलटण डॉक्टर प्रवीण आगोले सर यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत। सन्माननीय माणिकराव व सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। खऱ्या अर्थानं फलटणच्या फलटण नगरीमध्ये आरोग्य सुविधा या ठिकाणी उद्घाटन साहेबांनी या ठिकाणी केलं। या महाडायलिसिस संदर्भात जगदीश मनमाने साहेब क्लस्टर हेड वेस्टर्न महाराष्ट्र यांनी या ठिकाणी थोडक्यात डायलिसिस संदर्भात माहिती द्यायची आहे। नमस्कार, मी जगदीश मनमाने मी महाडायलिसिसमध्ये क्लस्टर हेड म्हणून काम करतोय। तर जेव्हा आजपासून आपण आणि HLL कंपनीचे आणि आपले मार्गदर्शक डॉक्टर अंशुमन धुमाळ साहेब यांचे या ठिकाणी खरं तर आभार मानावे लागतील। आणि या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके माजी खासदार माढा लोकसभा मतदारसंघ माननीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार डॉक्टर अंशुमन धुमाळ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर फलटण तालुक्याचे सर्वांचे लाडके नेते आमदार साहेब माननीय श्री सचिन पाटील साहेब यांचा सत्कार डॉक्टर अंशुमन धुमाळ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। टाळ्यांच्या गदारात त्यांचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे। फलटणचे ज्येष्ठ डॉक्टर जयतीपोळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत। या ठिकाणी सदस्य रुग्ण कल्याण समिती फलटण यानंतर सन्माननीय माणिकराव समोरकर परमेश्वर संचालक कृष्णा परिमंडळ यांचा सत्कार या ठिकाणी डॉक्टर केशव ठाकूर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय अरविंदभाई मेहता यांचा सत्कार या ठिकाणी डॉक्टर अंशुमन धुमाळ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर सन्माननीय जयकुमार दादा शिंदे सातारा जिल्हा भाजप सरचिटणीस यांचा सत्कार डॉक्टर राजेंद्र रुपनवर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय जयकुमार दादा शिंदे सरचिटणीस सातारा जिल्हा भाजप यांचा सत्कार या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र रुपनवर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर माजी नगरसेवक सचिन अवळे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र रुपनवर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर सन्माननीय मांडरेप्पा यांचा या ठिकाणी सत्कार दापोरे सरांनी करावा, वाचिकला सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर धुमाळ सरांनी याचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतो। सन्माननीय मांडरेप्पा या ठिकाणी लक्ष्मण सोनवलकर सर यांचा सत्कार या ठिकाणी दापोरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय या ठिकाणी
दापोरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय जाकीरभाई मध्ये यांचा सत्कार या ठिकाणी दापोरे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय तुकाराम शिंदे सर यांचा सत्कार राजेंद्र रुपनवर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी राजेंद्र रुपनवर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मंडल शहरातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात येत आहे. प्रथम पुढारीचे पोपटराव मिंडल, त्याच्यानंतर गंधवार्ताचे ऍडव्होकेट रोहित आयवळे, त्याच्यानंतर सुजय आयवळे, त्याच्यानंतर यशवंतराव कलाडे, त्याच्यानंतर शक्ती भोसले, सर्व पत्रकारांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. स्वागत आणि सन्मान.